आहे स्टंटबाजी आहे असं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी टीका केलेली आहे या आंदोलनावरती. कोण? जयश्री मोहिते पाटील पालकमंत्री जयकुमार गोरेंनी टीका केली आहे. ही स्टंट नौटंकी आहे. पोस्टमनने असं नाही करायला पाहिजे मला वाटतं. उद्योगपतींचं कर्ज विधान परिषदेची निवडणूक चालू आहे. आपले 3 आमदार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले. बैठकीत पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. पक्षात असून अशी भूमिका घेतात. मी जेव्हा इलेक्शनला उभा राहील मला लोकांनी निवडून देताना जयश्री मोहिते पाटील म्हणून निवडून दिलेलं नाही. मला निवडून देताना मी या मतदारसंघात पुरोगामी विचार पुढे नेणार. त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणारा मतदार आहे. मला 6,22,213 मतदारांनी यामुळे निवडून दिलेला आहे. या पुरोगामी विचाराचा पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विचारसरणीचा जिल्हा आहे म्हणून मला निवडून दिलेला आहे. आणि मला या मतदारांच्या विचाराला कुठं तडा जाऊन द्यायचं नाही. मतदारांनी जो आदेश मला दिलेला आहे, माझ्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो मला आदेश दिलेला आहे तो मी पाळतोय. बाकीच्यांच्या ह्याच्यावर मला बोलायचं नाही. आमदार जानकर म्हणतात की आपण त्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांच्या मुलाची नजर ठेवायची होती, मात्र तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6,22,213 मतदारांनी मला ज्यासाठी निवडून दिले त्यासाठी मी काम करतो. 3 आमदार पक्षाचे जात आहेत. पक्षाचे 3 आमदार भाजपच्या बैठकीत दिसत आहेत. प्रदेशाध्यक्षांना भेटतायत. काय नक्की? मी 6,22,213 मतदारांचं जे मनात चालले ते करतो. निवडणुकीनंतर तर याच्यावरती विचार होईल. पक्ष ठरवेल. पक्षाचे प्रमुख नेते मंडळी बोलवतील, सगळ्यांना विचारून करतील. क्रॉस वोटिंग समजा झालं तर ते समजतं का? कुठल्याही प्रकारचं वोटिंग हे समजून येत नाही. माझी सोलापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हा आक्षेप राहील की काही लोक मतदारांना धमकवत आहेत की तुम्ही कुठं क्रॉस वोटिंग केले हे मला समजणार आहे. हा लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, पवित्र मताचा, हे कुठं धमकवलं जाते. मिस्टर इंडिया झालेत का काय मला समजत नाही आहे. दरवेळेस त्यांची भूमिका बदलत चाललेली आहे. त्यामुळं कधी ज्योतिष, कधी मिस्टर इंडिया, कधी पोस्टमन, कधी मंत्री, नक्की काय भूमिका आहे त्यांनी ठरवावं. आणि मी मतदारांना मन मोकळेपणाने सांगतो की यामध्ये कुणी कुठं मत टाकले हे सांगितलं जाऊ शकत नाही किंवा कळतही नाही. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहात अशी टीका पालकमंत्री कोणी? पालकमंत्री गोरे. कोण? पोस्टमन होय. एक पोस्टमनची भूमिका सांगायची आहे मला या माध्यमातून. मी सोन्याच्या चमच्यात जन्माला आले का कसं आले हे आज नाही, 3 पिढ्या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पिढ्यातल्या जनतेला माहिती आहे आम्ही काय आहे, आम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर आपले वागतो. सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेने बघितलेल्या आहेत या जिल्ह्यामधल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठला प्रश्न विचारला होता? सांगितलं त्याचं म्हणजे सोन्याचा चमचा जिल्हा बघतोय, 3री पिढी बघतोय आमची. आम्ही काय आहे. आमदार राजू खरे म्हणतात की मोहिते पाटील असतील, त्यांच्यासोबत प्रस्थापित करणारे जे आहेत परिचारक आहेत, सिद्धाराम मित्रे ते स्वतः आहेत, त्या सगळ्यांची आम्ही समजूत घालू आणि एक प्रकारची जी प्रस्थापितांना संपवलेली अदृश्य शक्ती आहे ती पुढे काय नक्की होणार? सोलापूरचा सिद्धेश्वर आहे, नागो बसलेला पांडुरंग आहे, भगवंत आहे, संत दामाजी आहे, करमळ्याचे कमलाई आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत माझ्या बरोबर, सगळे माझ्या बरोबर आहेत. जे प्रमाणपत्र आहे, जातीचं प्रमाणपत्र, ते रद्द करण्यासाठी सुद्धा मोहिते पाटलांकडून प्रयत्न झाले. त्यामुळे या पुढच्या काळात आमचा संघर्ष हा अटळ असणार आहे. आपण म्हणाला होता की घरातली भांडणे संपू, काय नक्की झाले घरात? मगाशी सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना 6,22,213 मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे.
मी मतदारांना बांधलेला आहे, बाकीचं कोण काय बोलतोय याला बांधलेलं नाही. विजयदादांना सर्व जिल्हा मानतो आणि त्यामुळे पक्षांतर्गत जो कलह निर्माण झालाय त्या बाबतीत आपण पुढाकार घेऊन पुन्हा एकदा पक्षाची मोठ बांधावी असं पदाधिकारी कार्यकर्ते म्हणतायत. तर त्या पवार साहेब जे सांगतील तो आदेश आम्हाला मान्य. ओके